जन्माच्या वेळी उच्चारलेली सटवाईची 7 वाक्य आता खरी ठरणार, मोठा टर्निंग पॉइंट, फुटेल घाम. भारतीय परंपरेनुसार प्रत्येक बालक जन्माला येतो तेव्हा त्याचा श्वासच सुरू होत नाही, तर त्याच्या आयुष्याची एक अदृश्य लेखणीही चालू होते. त्या क्षणी सटवाई देवी जी वाक्य उच्चारते ते सामान्य शब्द नसून नियतीची घोषणाच असते. ही वाक्य अनेक वर्ष आपल्याला समजत नाही, कारण ती भविष्यासाठी लिहिलेली असतात. वेळ, अनुभव, वेदना आणि प्रतीक्षा यांच्या कसोटीवर उतरल्यावरच त्यांचा खरा अर्थ उलगडतो. वृषभ राशीच्या जातकांचं आयुष्य नेहमीच इतरांपेक्षा थोडं वेगळं राहिलेलं आहे. बाहेरून हसत खेळत दिसणारा हा व्यक्ती आतून अनेक संघर्ष, प्रश्न आणि अवस्थेतून गेला आहे. आपण इतकं सहन का करतो? आपल्यालाच का उशीर होतो? इतरांचं आयुष्य इतकं सोपं का वाटतं? असे प्रश्न अनेकदा मनात निर्माण झाले. पण हे सगळं निरर्थक नव्हतं. सटवाईने जन्मावेळी उच्चारलेली प्रत्येक ओळ वेळेची वाट पाहत होती. आता वृषभ राशीसाठी तो काळ सुरू झाला आहे, जिथे आयुष्य अचानक स्पष्ट होतं, मागील घटनांची साखळी समजू लागते. अपयश, फसवणूक, विलंब आणि वेदना या सगळ्यांचा अर्थ उलगडतोय. हा व्हिडिओ म्हणजे त्या सटवाईच्या 7 वाक्यांचा उलगडा आहे, ज्यांनी तुमचं आयुष्य आत्तापर्यंत घडवलं आणि आता ते एका निर्णायक वळणावर आणून उभं केलं आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मेष राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1. हा बालक नेहमी सत्तेच्या मार्गावर चालतो. सत्यामुळे आयुष्याला लागलेली खोल जखम आणि आता होणार न्याय. वृषभ राशीच्या जातकांसाठी सत्य बोलणं हा स्वभाव नाही, तर जन्मजात धर्म आहे. लहानपणापासूनच ही व्यक्ती खोटेपणा सहन करू शकत नाही. त्यामुळे अनेक वेळा घरात, नात्यात, कामाच्या ठिकाणी त्याला त्रास सहन करावा लागतो. सत्य बोलण्यामुळे लोक दुरावतात, गैरसमज निर्माण होतात आणि काही वेळा स्वतःचं नुकसानही होतं. पण सटवाईच्या या वाक्यांचा खरा अर्थ असा आहे की सत्यामुळे झालेलं प्रत्येक नुकसान पुढे जाऊन न्यायात बदलेल. आता असा काळ सुरू झाला आहे, जिथे तुमची प्रामाणिक भूमिका लोकांच्या लक्षात येऊ लागेल. जे लोक पूर्वी तुम्हाला चुकीचं ठरवत होते, तेच लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवू लागतील. तुमचं सत्य हेच तुमचं संरक्षण बनेल. जुने आरोप, चुकीचे लेबल आणि अपयशाची छाया हळूहळू दूर होईल. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण आता त्याच मार्गावरून यश, स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. याच्या आयुष्यात ज्ञानच खरा धनसाठा ठरेल. अनुभवातून मिळालेलं ज्ञान आता फळ देणार. वृषभ राशीचा जातक आयुष्यात खूप शिकतो, पण त्याचं शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नसतं. अपयश, विश्वासघात, संघर्ष, आर्थिक अडचणी यातूनही तो शिकत असतो. आत्तापर्यंत हे सगळं व्यर्थ गेल्यासारखं वाटत होतं. ज्ञान असूनही संधी मिळत नव्हती. कुवतीनुसार मान मिळत नाही, अशी भावना मनात निर्माण झाली होती. पण सटवाईने सांगितलेलं हे वाक्य आता सक्रिय होत आहे. तुमचं ज्ञान योग्य ठिकाणी वापरलं जाणार आहे. तुमचा अनुभव एखाद्याला मार्गदर्शक देण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी किंवा मोठी जबाबदारी सांभाळण्यासाठी उपयोगात येईल. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य येण्यामागचेही तुमचं ज्ञानच कारण ठरेल. तुमच्याकडे असलेली समज, दूरदृष्टी आणि तत्वज्ञान आता सोन्यासारखं मौल्यवान ठरणार आहे. नंबर 3. हा बालक दूर प्रवास करेल आणि मोठं नाव कमावेल. मर्यादांमधून बाहेर पडण्याची नियती. या सटवाईच्या वाक्याचा अर्थ फक्त गाव, शहर किंवा देश बदलणं एवढाच नाही. हा प्रवास म्हणजे आयुष्याच्या चौकटी बाहेर जाणं. वृषभ राशीचा जातक नेहमीच स्वतःला मर्यादित वातावरणात अडकवलेला अनुभवतो. घर, परिस्थिती किंवा जबाबदाऱ्या त्याला थांबवून ठेवतात. आता मात्र असा टप्पा येतो आहे, जिथे तुम्ही या सगळ्या चौकटी मोडून बाहेर पडाल. नवीन संधी, नवीन ओळख आणि नवीन भूमिका मिळतील. काही जणांसाठी हा खरा प्रवास असेल, तर काहींसाठी मानसिक आणि व्यावसायिक उंचीवर जाण्याचा काळ असेल. लोक तुमचं काम, विचार आणि निर्णय लक्षात घेतील. तुमचं नाव फक्त ओळखींपुरतं न राहता आता ओळख बनणार आहे. नंबर 4. यांचं मन मोठं असेल, पण आयुष्यात त्यांची परीक्षा घेईल. वेदनांमधून घडलेली शक्ती. वृषभ राशीचा व्यक्ती मनाने खूप स्वच्छ आणि मोठा असतो. तो सहज विश्वास ठेवतो, सहज माफ करतो आणि स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतो. याच गुणांमुळे आयुष्याने त्यांची कठोर परीक्षा घेतली. जवळच्या लोकांकडून विश्वासघात, अपेक्षाभंग, भावनिक दुर्लक्ष आणि मानसिक थकवा सहन करावा लागला. सटवाईने ही परीक्षा मुद्दामच सांगितली होती, कारण या वेदनांमधूनच तुमचं खऱ्या अर्थाने घडणं झालं आहे.
आता तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत झालात. कुणावरही आंधळा विश्वास न ठेवता योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आली आहे. ही परीक्षा संपत चालली आहे आणि तिचं फळ म्हणजे आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि स्वतःच्या किमतीची जाणीव. आता तुम्ही कुणासाठी स्वतःला कमी लेखणार नाही. नंबर 5, हा बालक धर्म आणि कर्म दोन्ही सांभाळेल. अंतःकरणातून सुरू झालेला आत्मिक जागरणाचा काळ. वृषभ राशीचा जातक बाहेरून कितीही व्यावहारिक, आधुनिक किंवा कठोर वाटला तरी त्याच्या आत एक खोल आध्यात्मिक प्रवाह सतत वाहत असतो. सटवाईने उच्चारलेले हे वाक्य केवळ धार्मिक विधी किंवा पूजापाठापुरतं मर्यादित नाही, तर योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याच्या क्षमतेबद्दल आहे. आयुष्यात अनेक वेळा तुम्ही चुकीच्या मार्गावर जाण्याची संधी मिळाली, पण मनाने नेहमीच थांबवलं. आता हा गुण अधिक प्रखर होणार आहे. अंतर्प्रेरणा तीव्र होईल. निर्णय घेताना मन शांत राहील आणि चुकीच्या लोकांपासून, व्यवहारांपासून किंवा सवयींपासून दूर जाण्याची ताकद मिळेल. कर्माचा सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. योग्य कर्म केल्यावर त्वरित सकारात्मक परिणाम दिसतात आणि चुकीच्या गोष्टींचा परिणामही लगेच जाणवेल. त्यामुळे जीवन अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ आणि संतुलित होईल. नंबर 6, यांचं नशीब उशिरा पण प्रखर चमकेल. संयमाची परीक्षा संपण्याची वेळ. वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यात यश कधीच सहज मिळालेलं नसतं. इतरांना जे लवकर मिळतं त्यासाठी तुम्हाला दुप्पट मिळणं प्रतीक्षा आणि सहनशीलता दाखवावी लागते. अनेक वेळा मनात प्रश्न निर्माण झाला की आपण कमी आहोत का? आपलं नशीब साथ देत नाही का? सटवाईच्या या वाक्याचा खरा अर्थ आता उलगडत आहे. उशिरा मिळणाऱ्या यशामागे स्थिरता आणि दीर्घकालीन समाधान असतं. आता जो काळ सुरू होत आहे तो हळूहळू पण खात्रीशीर प्रगती देणार आहे. मिळालेलं यश तात्पुरता न राहता पक्क असेल. आर्थिक स्थिती सुधारेल, समाजात मान मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास पुन्हा दृढ होईल. हा प्रकाश अचानक येणार नाही, पण एकदा की दीर्घकाळ टिकेल. नंबर 7, हा बालक स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करेल. नियतीला आव्हान देणारा निर्णय टप्पा. वृषभ राशीचा जातक कुणाच्याही चौकटीत बसणारा नसतो. सुरुवातीला परिस्थिती, कुटुंब किंवा जबाबदाऱ्या त्याला इतरांच्या मार्गावर चालायला भाग पाडतात. पण आतून कायम अस्वस्थता असते. काहीतरी वेगळं करण्याची, स्वतःची ओळख निर्माण करण्याची. आता सटवायचं हे अंतिम वाक्य सत्यात उतरणार आहे. तुम्हाला भीती, शंका आणि इतरांच्या अपेक्षा बाजूला ठेवून स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात कराल. नवीन दिशा निवडाल, कदाचित वेगळं क्षेत्र, वेगळा विचार किंवा वेगळी जीवनशैली स्वीकाराल. हा मार्ग कठीण असला तरी तो परिपूर्ण तुमचा असेल. याच टप्प्यावरून तुमच्या आयुष्याची खरी ओळख सुरू होते आणि इतरांसाठी तुम्ही एक उदाहरण बनता. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ बदलांचा नसून आत्मजागृतीचा आहे. जन्माच्या वेळी सटवाईने उच्चारलेली वाक्य आता शब्दरूपात न राहता अनुभवांच्या रूपात समोर येत आहे. सत्यासाठी दिलेली किंमत, ज्ञानासाठी सहन केलेले अपयश, प्रवासासाठी केलेली धडपड, मनाच्या मोठेपणामुळे झालेला जखमा, धर्म, कर्माचा शोध, उशिरा मिळालेलं नशीब आणि स्वतःचा मार्ग निर्माण करण्याचं धाडस, पूर्ण तयारी, हे सगळं आता एकत्र येत आहे. आत्तापर्यंत जे काही घडलं ते थांबवण्यासाठी नव्हे तर घडण्यासाठी होतं. तुमचं आयुष्य इतरांसारखं सरळ नव्हतं कारण तुमचं ध्येय सामान्य नव्हतं. आता जो टर्निंग पॉईंट सुरू झाला आहे तो तुम्हाला अधिक स्थिर, स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण बनवणार आहे. या टप्प्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणवेल, सटवाईने लिहिलेली नियती चुकीची नाही, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. आता वृषभ राशीचा खरा प्रवास सुरू होत आहे. हा प्रवास वेगळा नसला तरी तो खोल आहे. बाहेरून शांत दिसणारा पण आतून संपूर्ण आयुष्य बदलवणारा. आणि याच टप्प्यावरून तुमची खरी ओळख ही जगासमोर येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.